महाराष्ट्र देशामध्ये आणि जगामध्ये या ठिकाणी या महापुरुषाची जयंती आहे. या महापुरुषांना एकदा टाळ्यांच्या गडगडामध्ये या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज 14 एप्रिल आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी राजमाता जिजाऊ, योग पुरुष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माता फुले, भगवान गुरुवर एकलव्य आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी कामं केली अशा सर्व महापुरुषांनी एकदा सर्व सदस्य कमिटी, ज्येष्ठ अपेष्ट महिला भगिनी, युवक यांचं देखील या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही या गावामध्ये पेरावं, सर्व जाती धर्माला या ठिकाणी समवेत घेऊन या विचार बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी काम केलंय म्हणून या ठिकाणी तुम्ही जे विचार पेरण्याची या ठिकाणी जयंती उत्साहाचा जो कार्यक्रम घेतला, तुमचं सर्वांचं एकदा खरोखर टाळ्यांच्या गडगडामध्ये या ठिकाणी तुमचं स्वागत करावं वाटतंय. आज या ठिकाणी 14 एप्रिल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दलित कुटुंबातील युवक, जन्म 1881 मध्ये महू गावामध्ये. ज्या वेळेस आदिवासी, दलित, गोरगरीब, बहुजन वर्गावर अन्याय अत्याचाराचा या ठिकाणी प्रमाण होत, त्या टायमाला या ठिकाणी मनुवादी व्यवस्था जातीयता होती. आता आहे का? नाही. आज आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या ठिकाणी विचार आचारावर या ठिकाणी आपण जगतो. परंतु त्या काळामध्ये परिस्थिती तशी नव्हती. त्या काळामध्ये परिस्थिती अतिशय बिकट होती. आणि बाबासाहेब हे कोणत्या एका समाजाचे नाही. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं हे संपूर्ण समाजासाठी, आणि जिथे अन्याय होतो आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जर एक शस्त्र असेल आणि ते शस्त्र म्हणजे संविधान. संविधान हे असं एक शस्त्र आहे का त्यासाठी मोठमोठ्या सत्ता उलथून टाकू शकते अशा प्रकारचं शस्त्र म्हणजे संविधान. आणि ज्यानं बाबासाहेबांनी सांगितलं, ज्यानं शिक्षण घेतलं त्याला वाघिणीची दुधाची उपमा दिलेली शिक्षणाला. आणि अशा प्रकारचं जे नेतृत्व किंवा अशा प्रकारचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व या देशामध्ये जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर अन्यायाविरुद्ध कसं लढायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. आणि त्यामध्ये जन्म झाला, अतिशय गरिबी होती, गरिबीमध्ये त्यांनी शिक्षण केलं. तरुणपणात त्यांचा मुलगा वारला, त्यांची पत्नी वारली. शिक्षण घेताना अक्षरशः त्यांना कुठल्या प्रकारची आर्थिक परिस्थितीचा मुलगा स्वतःची पत्नी या जगाला सोडून गेल्यानंतर सुद्धा समाजासाठी जी तळमळ असती ती तळमळ फक्त बाबासाहेबमध्ये. आणि आज या बाबासाहेबांनी सर्व समाजाला सर्व समावेशक आज जे संविधान दिलं ते संविधान, आणि त्यांची जी तलवार होती ती तलवार म्हणजे पेन. म्हणून पेन